नमो नमः सर्वेभ्य. आज आपण भगवद्गीतेच्या या विवरणाच्या सिरीजमध्ये आज आपण 9व्या अध्यायाचा भगवद्गीताचा 9वा अध्याय 9th चॅप्टर राजविद्या राजगुह्य योग. आपल्या सर्वांना माहिती आहे भगवद्गीतेचे 3 भाग आहेत. जे पहिला चॅप्टर टू 6व्या चॅप्टर पर्यंत कर्मयोग हा विषय सेक्शन असतो. 7व्या ते 12व्या पर्यंत भक्तियोग आणि 13 ते 18 पर्यंत ज्ञानयोग असे 3 सेक्शन्स आपण भगवद्गीतेचे करू शकतो. सो आता आपण भगवद्गीतेचा मधला सेक्शन तो म्हणजे भक्तियोग त्याविषयी त्यातला आपला पहिला 7वा अध्याय झाला. त्याच्यानंतर 8वा अध्याय आपण घेतला अक्षर ब्रह्मयोग आणि आता आपण घेतो आहोत 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग. स्लाइड शेअर करते. हा आपण मागच्याच वेळेला सुद्धा बघितलं होतं की अत्यंत म्हणजे सिक्रेट किंवा कॉन्फिडेन्शियल नॉलेज ऑफ द युनिवर्स इज डिस्क्राइब बाय श्रीकृष्णा इन दिस मिडल सेक्शन म्हणजे 7 ते 12 हे जे अध्याय आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. कारण की ह्याच्यामध्ये युनिवर्सचं कॉन्फिडेन्शियल नॉलेज सांगण्यात आलेलं आहे आणि एस्पेशली 8वा 9वा 10वा 11वा हे जे अध्याय आहेत हे फार ह्याच्यामध्ये गहन नॉलेज किंवा गूढ नॉलेज सांगितलेलं आहे. सो आता आपण बघूया की राजविद्या गुह्य योग नावच आपल्याला समजत आहे. योगा ऑफ द मोस्ट कॉन्फिडेन्शियल नॉलेज, जे अतिशय म्हणजे एखादी कंपनी असते किंवा एखादी ऑर्गनायझेशन असते त्याचा एक कॉन्फिडेन्शियल डेटा असतो, राईट. तसा या युनिवर्सचा कॉन्फिडेन्शियल डेटा राजविद्या गुह्य योग जो शक्यतो म्हणजे जे समजण्यासाठी एका योग्यतेची आवश्यकता असते. ओके. कारण मोस्ट कॉन्फिडेन्शियल नॉलेज किंवा कॉन्फिडेन्शियल डेटा हा सर्वांच्या हाती दिला जात नाही. सो तो अर्जुनासारख्या योग्य पुरुषाच्या किंवा योग्य वीरालाच तो सांगतो आहे श्रीकृष्ण. आपण पुढे बघूया. या अध्यायामध्ये साधारणतः 34 सूत्र आहेत. पहिल्या 6 सूत्रांमध्ये त्यांनी नॉलेज ऑफ द सेल्फ रिअलायझेशन म्हणजे आपण कोण आहोत याविषयी सांगितलेलं आहे किंवा मनुष्य कोण आहे. 7व्या ते 10व्या याच्यामध्ये वर्ल्डचं ओरिजिन म्हणजे हे युनिवर्स कसं क्रिएट होतं, कसं डिस्ट्रॉय होतं याविषयी म्हणजे याच्याविषयी त्याच्या ओरिजिन आणि उत्पत्ती स्थितीला याविषयी तो सांगतो. 11 ते 15व्यामध्ये त्यांनी नेचर ऑफ द असुराज अँड महात्माज म्हणजे असुर शक्ती आणि दैवी शक्तीचं इंट्रोडक्शन त्यांनी किंवा त्याचा स्वभाव सांगायचा प्रयत्न केला आहे. 16व्या ते 19व्या सूत्रामध्ये त्यांनी गॉड इन सोल ऑफ एव्हरीवन म्हणजे परमात्मा प्रत्येक व्यक्तीमध्ये कसा आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये कसा आहे हे तो सांगायचा प्रयत्न करतो आहे. 20 ते 25व्या सूत्रामध्ये फ्रूट ऑफ वर्शिप विथ ऑर विदाउट मोटिव्ह अँड प्युअर माइंड. ओके. म्हणजे तुम्ही एखादं ध्येय घेऊन जेव्हा किंवा सकाम जेव्हा कुठलेही कर्म करत असता आणि शुद्ध मनाने जेव्हा एखादे कर्म करत असतात त्याच्याविषयी आणि त्याच्या फळांविषयी सांगतो आहे. 26 ते 34 मध्ये ही इज टेलिंग द ग्लोरी ऑफ द डिवोशन. पूर्ण या 7 ते 12 अध्यायामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की स्वतःचं विश्वास, स्वतः श्रीकृष्ण कोण आहे, परमात्मा कोण आहे, हे युनिवर्स काय आहे, द क्रिएटर ऑफ द युनिवर्स कोण आहे याविषयी संपूर्ण ज्ञान देऊन शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की तू मला शरण ये आणि मी भक्तियोग किंवा भक्तीचा तू अवलंब कर किंवा भक्तीला तू शरण जा किंवा मला तू शरण जा आणि माझी भक्ती कर. तर डिवोशनचं जे ग्लोरिफिकेशन इथे केलेलं आहे या पहिल्या म्हणून याला 7 ते 12 अध्यायाचा हा सेक्शन जो आहे याला भक्तियोग त्याच्या सेक्शनमध्ये टाकलेला आहे की हाऊ द गॉड इज ग्रेट अँड हाऊ वी हॅव टू सरेंडर. वी आर नथिंग इन दिस युनिवर्स. वी आर जस्ट लाईक अ अँड ऑर जस्ट लाईक एन ॲटम इन दिस युनिवर्स. सो परमात्मा किंवा कृष्ण हा खूप मोठा आहे आणि आपण त्याला सरेंडर करायची अपेक्षा आहे. पुढे बघूया आपण सुरुवात करूया. थोडंसं मॅक्सिमाइज करते. सो ही इज टेलिंग द फर्स्ट पहिल्या सूत्रांमध्ये ही इज टेलिंग द एक्स्ट्रीम सिक्रेट ऑफ द युनिवर्स. श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्य न सूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात. श्री भगवान उवाच भगवंत म्हणतात की इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनुसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यत् ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. म्हणजे इदं तू ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे यणसंधी आहे. प्रवक्ष्यामि अनसूयवे अनसूयवे चतुर्थी एकवचन. ज्ञानं विज्ञानसहितं यत् ज्ञात्वा
तकारस्य चकारः जस्त्व संधी. मोक्षसे अशुभात, मोक्षसे अशुभात मध्ये पूर्वरूप संधी आहे. यू आर नॉट एनवॉइस ऑफ मी, आय शॅल टेल दिस व्हेरी कॉन्फिडेन्शियल नॉलेज. हा, इदम तू गुह्यतमम ज्ञानम. हे मोस्ट कॉन्फिडेन्शियल नॉलेज आहे, अतिशय गूढ नॉलेज आहे किंवा गूढ ज्ञान आहे, विज्ञान आहे. नॉलेज अँड विजडम. आय विल टेल यू. ज्ञान विज्ञान सहितम अहम प्रवेक्षामी. अहम किंवा आपण अन्वय करू शकतो की अहम इदम ज्ञान विज्ञान सहितम गुह्यतमम ज्ञानम अहम अनुसूयवे. अनुसूयवे म्हणजे ज्याला कुणाची असूया नाही असा तो अनुसूय. आणि आणि त्याची चतुर्थी एकवचन आहे. सो म्हणजे म्हणजे तू अर्जुन, अर्जुनाला म्हटलेलं आहे की जो कोणाशीच हे करत नाही किंवा असूया करत नाही असा तो अनुसूय. तुझ्यासाठी मी हे अहम प्रवक्ष्यामी, मी हे ज्ञान सांगतो आहे. यत् ज्ञात्वा म्हणजे जे जाणून, त्वम मोक्षसे त्वम अशुभात मोक्षसे म्हणजे जे जाणून घेऊन तू अशुभातून तुझा मोक्ष होईल किंवा तुला हे जे कन्फ्युजन डायलिमा झाला आहे त्या अशुभातून तुझा मोक्ष होईल किंवा तू मोक्ष पावशील. अपॉन नोईंग विच यू विल बी रिलीज फ्रॉम मिझरीज ऑफ मटेरियल एक्झिस्टन्स. म्हणजे या सगळ्या कन्फ्युजनमध्ये, डायलिमामध्ये, डिप्रेशनमध्ये तू जो गेला आहे हे बिकॉज ऑफ दिस जी सुखदुःख आहेत मटेरियल एक्झिस्टन्सची किंवा प्रकृतीची, त्याच्यामध्ये तू अडकलेला आहेस. त्या अशुभातून तू मोक्ष पावशील किंवा तुला मुक्तता मिळेल. अनुसूयवे हा इथे समस्त पद आहे. न विद्यते असूया यस्य सह इति अनुसूयः. चतुर्थी तस्मै हा नय बहुव्रीही आहे. गुह्यतमम मध्ये पण अतिशयेन गुह्यम इति तम प्रत्यय आहे. ओके, तर ते मी तुला नॉलेज आता सांगतो आहे. काय सांगतो आहे? राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. संधी बघूया. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. तर काय म्हणतो आहे की इदम राजविद्या, ही राजविद्या आहे. दिस नॉलेज इज एक्स्ट्रीमली सिक्रेट. राजविद्या म्हणजे एक राजकोश जो असतो तो गुह्य असतो किंवा एक सिक्रेट असतो किंवा राजमुद्रा जी असते ती सिक्रेट असते. तसंच राजविद्या ही, बिकॉज दिस नॉलेज इज किंग ऑफ ऑल नॉलेजेस. So this is extremely confidential, secret, king of all knowledge. And why it is king of all knowledge? Because it is this jnanam is extremely in a pure form. Okay, and that leads to the practical self realization. प्रत्यक्षावगमम असं म्हटलेलं आहे की हे नॉलेज जर तुला समजलं, हे ज्ञान जर समजलं तर तुला आणि प्रत्यक्ष तू अनुभवलंस. नुसतं समजणं आणि अनुभवणं याच्यामध्ये फरक असतो. ओके, ज्ञानाच्या ज्या स्टेप्स आहेत, श्रवण मनन निधिध्यासन, पुढे विदेह वगैरे अवस्था. सो समजणे आणि त्याचं अवगमन होणे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे या स्टेप्स आहेत. जर त्या तो प्रत्यक्ष अनुभव सुद्धा तुझं असं समजलं नॉलेज तर तू दॅट लीड्स टू द प्रॅक्टिकल सेल्फ रिअलायझेशन, प्रत्यक्षावगमम. आणि दिस नॉलेज इज अकॉर्डिंग टू धर्म्यम, इझी टू फॉलो, सुसुखम अँड अनडिस्ट्रॉय. सुसुखम कर्तुम म्हणजे करण्यासाठी, म्हणजे प्रॅक्टिकली अप्लाइड करण्यासाठी सुखकर असं आहे आणि अव्यय आहे, अविनाशी आहे, अनडिस्ट्रॉयबल आहे. तो काय म्हणतो आहे की इदम राजविद्या राजगुह्यम, ही राजविद्या किंवा दिस किंग ऑफ नॉलेज, ही राजगुह्यम म्हणजे अतिशय कॉन्फिडेन्शियल आहे, पवित्र आहे, पवित्रम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम कर्तुम सुसुखम अव्ययम अस्ति. म्हणजे ही राजविद्या किंवा ही कॉन्फिडेन्शियल नॉलेज हे पवित्र आहे, उत्तम आहे, प्रत्यक्षावगमम आहे म्हणजे प्रत्यक्ष अनुभवण्यासारखं आहे, धर्म्यम आहे म्हणजे धर्मानुसार आहे, त्याच्यानंतर कर्तुम सुसुखम करण्यासाठी किंवा प्रॅक्टिकली अप्लाय करण्यासाठी अतिशय सोपं असं आहे, आणि अव्ययम अविनाशी, अव्ययम अस्ति असं तो म्हणतो आहे. ह्याच्यामध्ये प्रत्यक्षावगमम इति समस्तपदम अस्ति. प्रत्यक्ष अवगमः यस्य तत् बहुव्रीहि. हा बहुव्रीही आहे. राजविद्या राजा विद्यानाम राजा तत्पुरुषः. राजगुह्यम पण गुह्यानाम राजा तत्पुरुष समास असते. असतो. आपण तिसऱ्या श्लोकाकडे जाऊया.
सो दिस वर्ल्ड इज एकच मिनिट, जस्ट मिनिट. वर्ल्ड इज इन गॉड. म्हणजेच मागे एक गोष्ट सांगितली होती की एका गर्भाशयामध्ये आईच्या उदरामध्ये गर्भाशयामध्ये दोन ट्विन्स असतात आणि त्या ट्विन्सचं जे संभाषण होतं एकमेकांमध्ये, त्याची एक सुंदर गोष्ट आहे. सो जसं ते गर्भाशयातली जी बाळं असतात ती आईला बघू शकत नाही, तसंच आपण देवाला बघू शकत नाही. बिकॉज वी आर इन द गॉड, दिस युनिव्हर्स इज इन द गॉड. चौथा श्लोक आहे तो आपण नंतर बघणार. आधी तिसरा बघूया की अश्रद्धधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. तो काय म्हणतो आहे की पीपल हू हॅव नो फेथ इन दिस धर्मा और इन दिस नॉलेज आर अनेबल टू अटेन मी. दे रिपीटेडली कम बॅक इन द सायकल ऑफ बर्थ अँड डेथ. तो काय म्हणतो आहे की हे परंतप, परंतप अर्जुनासाठी म्हटलं आहे, हे परंतप अस्य धर्मस्य अश्रद्धधानाः पुरुषाः माम अप्राप्य मृत्यू संसार वर्तमनी निवर्तन्ते. म्हणजे आधी आपण हे बघूया संधी. अश्रद्धधानाः पुरुषाः विसर्गस्य लोपः धर्मस्य अस्य मध्ये सवर्ण दीर्घ संधी अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. म्हणजे हे परंतप अस्य धर्मस्य अश्रद्धधानाः पुरुषाः, म्हणजे या धर्माला न मानणारे किंवा या धर्मामध्ये ज्यांची श्रद्धा नाही आहे किंवा ज्याचा विश्वास नाही आहे अशी लोक काय करतात, माम अप्राप्य म्हणजे मला प्राप्त न करता किंवा मला समजून न घेता मृत्यू संसार वर्तमनी निवर्तन्ते. वर्तम इत्युक्ते मार्ग. मृत्यू आणि संसाराच्या या मार्गावरच त्यांचं ये जा चालू असते. निवर्तन्ते, सो ते रिपीटेडली कम अँड गो इन दिस सायकल ऑफ बर्थ अँड डेथ. ओके. आता ह्याच्यामध्ये मृत्यू संसार वर्तमनी हा द्वंद्व समास आहे. मृत्युः च संसारः च मृत्यू संसारो इति द्वंद्व समास अस्ति. मृत्यू संसारयोः वर्तम तस्मिन् इति सप्तमी तत्पुरुष अस्ति. अश्रद्धधानाः पण समस्त पद आहे. न श्रद्धधानाः अश्रद्धधानाः नय तत्पुरुष. म्हणजे मला ह्या नॉलेजमध्ये किंवा हे जे मी तुला आता सांगणार आहे त्याच्यामध्ये ज्यांचा विश्वास नाही ते मला समजून न घेता या मृत्यू संसाराच्या किंवा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहतात. आता तो तिथून सुरुवात करतो सांगायला ते नॉलेज किंवा ती विद्या किंवा ते गुह्यतम ज्ञान काय सांगतो आहे चौथ्या श्लोकामध्ये. फार महत्वपूर्ण श्लोक आहे म्हणून मी हायलाइट केलेला आहे. मया ततमिदं सर्वं जगत व्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थितः. संधी बघूया. मया ततम इदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तीना, तकारस्य दकारः जष्ट्व संधी. मत्स्थानी सर्वभूतानी न च अहम, च अहम मध्ये सवर्ण दीर्घ तेषु अवस्थितः यणसंधी आहे. दिस एंटायर कॉस्मिक मॅनिफेस्टेशन इज प्रिवेडेड or is covered by me in my unmanifest form. All living beings dwell in me, but I do not dwell in them. Okay? तो काय म्हणतो आहे की अव्यक्त मूर्तीना मया, म्हणजेच अव्यक्त माझा जो मागच्या अक्षर ब्रह्मयोगमध्ये त्यांनी त्याचा स्वतःचा व्यक्त फॉर्म आणि अव्यक्त फॉर्म, ओके, मॅनिफेस्टेड फॉर्म आणि अनमॅनिफेस्टेड फॉर्म असा दोन्ही मागच्या अध्यायामध्ये सांगितला होता की माझा जो अव्यक्त फॉर्म आहे, आता मी तुला व्यक्त स्वरूपामध्ये म्हणजे शारीरिक देहामध्ये मी दिसतो आहे, परंतु ह्याच्या पलीकडे माझा एक अनमॅनिफेस्टेड युनिव्हर्स आहे, ते मी आहे, माझा एक फॉर्म आहे, माझं एक स्वरूप आहे, अव्यक्त स्वरूप. त्या अव्यक्त स्वरूप असलेल्या माझ्याकडून इदम सर्वम जगत ततम, हे सर्व जग व्यापलेलं आहे किंवा माझ्यामध्येच हे सर्व जग आहे. दिस एंटायर कॉस्मिक मॅनिफेस्टेशन इज प्रिव्हिडेड बाय मी और इज इन मी इन माय अनमॅनिफेस्ट फॉर्म. म्हणजे माझा एक, आता मी तुला स्पष्ट स्वरूपामध्ये दिसतो आहे आणि एक अव्यक्त स्वरूप आहे, त्या अव्यक्त माझ्या स्वरूपामध्ये हे सर्व जग व्यापलेलं आहे. जसं मी सांगितलं की गर्भाशयातली बाळं ही आईच्या शरीरामध्येच असतात, त्यामुळे ते आईला वेगळी बघू शकत नाही, ते आईचा एक भाग आहेत. तसंच आपण किंवा ही जी काही चराचर सृष्टी आहे,
प्राणी मात्र आहेत ते सगळे एक देवाचा किंवा परमात्म्याचा भाग आहेत. तो परमात्मा एक एक अशी डायमेन्शन आहे किंवा परमात्मा हे एक असं मॅनिफेस्टेशन आहे की ज्याच्यामध्ये आपण सर्व आहोत. त्यामुळे जसं गर्भाशयातलं बाळ आईला पाहू शकत नाही जोपर्यंत ते तिच्यापासून वेगळं होत नाही, तसं आपण जोपर्यंत आपली उन्नती साधनेची उन्नती अवस्था प्राप्त करून आपण जेव्हा पण परमेश्वरापासून वेगळं होत नाही तोपर्यंत आपण त्याला बघू शकत नाही. आपण त्याला फक्त जाणून घेऊ शकतो, बघू शकत नाही, प्रत्यक्ष डोळ्यांनी बघू शकत नाही. किंवा आपल्याला बरेच लिमिटेशन्स आहेत. पुढे तो काय म्हणतो आहे की मत्स्थानी सर्व भूतानी माझ्यामध्ये, मत्स्थानी माझ्यामध्ये ऑल लिव्हिंग बिंग्स आर देअर इन मी, सर्व भूतानी न च अहम तेषु अवस्थितः, अहम तेषु न अवस्थितः, मी त्यांच्यामध्ये नाही. ओके, म्हणजे आई गर्भाशयात असते का? नाही, गर्भाशय आईमध्ये असतं. ओके, सो सो तशा प्रकारे परमेश्वर हा आपल्यामध्ये त्याचा अंश, म्हणजे जसं मी तुम्हाला गर्भाशय, आई, गर्भाशय आणि ट्विन्स हे उदाहरण किंवा हा जो काही हे रूपक आहे हे पर्याप्तम आहे की आईचा काही भाग बाळामध्ये असतोच. ओके, परंतु बाळ जे काही करतं त्याला सगळ्याला आई जबाबदार असते का? नाही. ओके, आईचा इन्फ्लुएन्स त्याच्यावर असतो, मान्य आहे, परंतु त्याच्या प्रत्येक कृतीला किंवा त्या बाळामध्ये संपूर्णतः आईचा भाग नसतो, काही भाग आईचा असतो. तसं त्यांच्यामध्ये, त्या भूतांमध्ये मी स्थित नाही, ते माझ्यामध्ये स्थित आहेत, असं तो सांगायचा तिथे प्रयत्न करतो आहे. आता ह्याच्यामध्ये अव्यक्त मूर्ती ना ती समस्त पद असती. अव्यक्ता मूर्ती ही यस्य सह तेन अव्यक्त मूर्ती ना बहुव्रीही समास आहे. मत्स्थायिनी म्हणे मयी तिष्ठन्ति, माझ्यामध्ये तिष्ठ नसलेले म्हणून ते मत्स्थानी सप्तमी आहे. माझ्यामध्ये सर्व भूत आहे, सर्व प्राणी मात्र आहेत, मी त्यांच्यामध्ये नाही, असं तो म्हणतो आहे. मी त्यांच्यामध्ये नाही म्हणजे मी मी त्यांच्या मी त्यांच्या, जसं आई त्या बाळाच्या आतमध्ये पण असते, बाळाच्या आजूबाजूला पण असते, बाळाला तिने पूर्ण व्याप्त करून टाकलेले आहे. गर्भाशयातल्या बाळांना आई, बिकॉज ते आईच्याच शरीरात आहेत ती बाळं. तसंच परमेश्वराने आपल्याला व्याप्त, आपल्या आतमध्ये बाहेर सगळीकडे परमेश्वरच आहे. किंबहुना आपण परमेश्वराच्या शरीरामध्ये राहतो आहोत. या युनिव्हर्सला विष्णूचं शरीर असं म्हटलेलं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. विष्णूचं शरीर असं म्हटलेलं आहे या युनिव्हर्सला. पुढे जाऊया आपण. जस्ट अ मिनिट. हा, 5वा श्लोक बघूया. पुढे थोडस कॉम्प्लिकेटेड आहे हे की नचमत्सानी भूतानी पश्यमे योगमैश्वरम भूतभृन भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावन. आधी संधी बघूया. नचमत्स्थानी भूतानी पश्य मे योगम ऐश्वरम भूतभृत नो, तकारस्य नकारः अनुनासिक संधी आहे. भूतभृत न च भूतस्थः ममात्मा, भूतस्थ मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी, मम आत्मा मध्ये सवर्ण दीर्घ संधी, ममात्मा भूतभावनः. तो काय म्हणतो आहे की ऑल दो आय एम द क्रिएटर अँड सस्टेनर ऑफ ऑल लिव्हिंग बिंग्स, भूतभृत भूतभावनः असं तो म्हटलोय. भूतभृत, भूतभृत म्हणजे आपण काय म्हणूया, हा, भूतधृत किंवा भूताना जो धारण करतो किंवा भूताना जो उत्पन्न करतो, म्हणजे प्राणीमात्रांना मी उत्पन्न, आय एम द क्रिएटर ऑफ एव्हरीथिंग. भूतभृत च भूतभावन, म्हणजे त्यांचा सांभाळ पण मी करतो आहे. आय एम द सस्टेनर ऑफ ऑल लिव्हिंग बिंग्स. दो आय एम क्रिएटर अँड सस्टेनर दे अबाइड मी, लुक्स लाईक दॅट, म्हणजे ते माझ्यामध्येच आहेत असं वाटतं. जसं गर्भाशयामध्ये बाळ आईच्या शरीरामध्ये असतंच, प्रश्नच नाहीये, परंतु ते बाळ म्हणजे आई का? त्याने केलेल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आईने केल्या असं आपण म्हणू शकतो का? नाही. आणि हेच ऐश्वर्य आहे. बट इन रियालिटी लिव्हिंग बिंग्स डू नॉट अबाइड इन मी ॲज आय एम नॉट अटॅच टू देम. म्हणजे जर गर्भाशयामध्ये बाळ मस्ती करत असेल तर त्याला आई जबाबदार आहे का? ते जे काही कर्म करतो त्याला आई जबाबदार आहे का? नाही आहे. त्या बाळाचा स्वतःचा पण गुणधर्म असतो. ओके, सो इथे जी आपण असं समजूया की हे पूर्ण विष्णूचं शरीर आहे आणि आपण त्याच्या शरीरात राहतोय. सो आपण इथे ज्या काही ऍक्टिव्हिटीज कर्म करतो आहोत त्याला विष्णू किंवा कृष्ण जबाबदार आहे का? परमात्मा
नाही आहे. ओके. सो आणि हेच माझं ऐश्वर्य आहे. आय एम नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय देम ऑर बाय मटेरियल नेचर. म्हणजे गर्भाशयामध्ये बाळ ज्या काही हालचाली करतं त्याच्याने आईला फारसा फरक पडत नाही. थोडाफार फरक पडतो शेवटी शेवटी 9व्या महिन्यामध्ये, पण 8 महिने 9 महिने तिला फारसा फरक पडत नाही किंवा ती फारशी त्यांनी अफेक्ट होत नाही. तसंच आय एम नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय देम ऑर बाय मटेरियल नेचर. ममात्मा ममात्मा न भूतस्थः. म्हणजे मी त्यांच्यामध्ये स्थित नाही किंवा मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीला जबाबदार नाही किंवा मी त्यांच्यामध्ये अटॅच नाही, त्यांच्या गोष्टींना, त्यांच्या कर्मांना. अँड पश्य मे योगेश्वरम त्वम एतत् मम ऐश्वरम पश्य योगमैश्वरम. आणि दिस इज द मिस्ट्री ऑफ माय डिवाइन एनर्जी, बिहोल्ड इट. म्हणजे तू ते पहा. आणि हे म्हणजे एक प्रकारची ही गंमत आहे किंवा एक प्रकारची ही गुह्य माझी एनर्जी, म्हणजे सिक्रेट माझी एनर्जी आहे किंवा माझी क्षमता आहे. मम योग योग योगमैश्वरम. माझं हे ऐश्वर्य आहे किंवा माझी ही सिद्धी आहे, माझी ही डिवाइन एनर्जी आहे, ती तू पहा. पश्चिमे योगमैश्वरम. लुक अँड नो दिस इज माय प्रॉस्पेरिटी. हे माझं वैभव आहे, ही माझी क्षमता आहे, ही माझी सिद्धी आहे, हे तू पहा. त्याची काही उदाहरणं त्यांनी पुढे दिलेली आहेत. तर आता आपण आधी अन्वय बघूया. वस्तुतः भूतानी मत्स्थानी न. म्हणजे आता मगाशी काय सांगितलं चौथ्या सूत्रामध्ये त्यांनी की मत्स्थानी सर्व भूतानी, माझ्यामध्येच सर्व लोक आहेत. हे वाक्य हे बरोबर आहे ऍक्च्युली स्ट्रक्चरली, परंतु फंक्शनली माझ्यामध्ये मत्स मत्स सॉरी भूतानी मत्सानी न सद्दी. हा, माझ्यामध्येच ती जरी असली तरी त्यांच्या कार्यांना मी बांधील नाही. भूतभृच्च भूत भावनः च मम आत्मा भूतस्थः न. म्हणजे भूतांना जन्म देणारा आणि भूतांचं रक्षण करणारा मी त्यांच्याशी संलग्न नाही, भूतस्थ. त्यांच्याशी मी संलग्न नाही, त्यांच्याशी मी अटॅच नाही, असं त्यांना म्हणायचं आहे. एतत् मम ऐश्वर्यम योगम पश्य. हे माझं ऐश्वर्य आहे, हे माझी सिद्धी आहे, हे तू पहा असं किंवा तू जाणून घे, असं त्याला म्हणायचं आहे. आता भूतभावनः मध्ये भूतानां भावनः इथे षष्ठी तत्पुरुष असती. त्याच्यानंतर म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की मी जरी ह्यांचा उत्पत्ती करता आणि सृजन करता असलो आणि मी त्यांचा सांभाळ जरी करणार असलो तरी त्यांच्या ऍक्टिव्हिटीजला, त्यांच्या कर्मांना मी बांधील नाही. ओके. आणि हेच माझं ऐश्वर्य आहे किंवा हीच माझी सिद्धी आहे, ते तू समजून घे. याची काही उदाहरणं तो पुढे दिलं आहे. एक्झाम्पल्स ऑफ दिस एक्सप्लेनेशन आर ॲज फॉलोज टोल्ड बाय श्रीकृष्णा इन द सूत्रा ऑफ 6th सूत्रा की ओमनी प्रेझेन्स ऑफ द गॉड. त्यांनी उदाहरण देतो आहे, एक उदाहरणाने त्यांनी हे स्पष्ट केलेले आहे की जरी ती सगळी भूत किंवा प्राणीमात्र माझ्यामध्ये असले तरी मी त्यांना कसा अटॅच नाही की त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी. जेव्हा अर्जुन असा पण नंतर मध्येच प्रश्न विचारतो की तूच सर्व सर्व आहेस तर मग हे युद्ध का घडतं आहे, असा एकदा प्रश्न विचारतो पुढे. तर तो म्हणतो की मी जरी सर्वांमध्ये असलो तरी सुद्धा मी तुमच्या कर्मांना रिस्पॉन्सिबल नाही. तुम्ही दुर्योधनाची कर्म, अर्जुनाची कर्म, युधिष्ठिराची कर्म, द्रौपदीची कर्म ही त्यांची त्यांची कर्म आहेत, त्यानुसार हे सगळं चाललेलं आहे. मी जरी तुमच्यामध्ये असलो, तुम्हाला व्यापून असलो सर्व, तरी सुद्धा मी संसारातल्या घटना घडवत नाही. आपण सूत्र बघूया. यथाकाश स्थितो नित्यम वायु सर्वत्र गो महान तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय. संधी बघूया. यथा आकाश स्थित, यथा आकाश स्थित मध्ये सवर्ण दीर्घ संधी. आकाश स्थित नित्यम मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी. वायु सर्वत्र गह महान, सर्वत्र गह महान मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी. तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानी, नीरस्व आहे, आणि इति मत्स्थानी इति मध्ये सवर्ण दीर्घ संधी. इति उपधारय मध्ये यणसंधी. ॲज वायू ऑर द एअर इज प्रेझेंट इन आकाश. आपल्याला पंचमहाभूत माहिती आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश. जसा वायू आकाशामध्ये असतो, आकाश महाभूतामध्ये असतो, आकाश महाभूतामध्ये वायू वाहत असतो, पण वायूच्या ऍक्टिव्हिटीजना आकाश महाभूत रिस्पॉन्सिबल किंवा कनेक्टेड असतं का? नाही. अवकाशामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, परंतु सगळ्या गोष्टींचा सगळ्या संबंध अवकाशाशी येत नाही. ऑल लाईक दॅट ऑल युनिवर्स इज प्रेझेंट इन मी बट आय एम नॉट अटॅच टू दॅम, असं तो म्हणतो आहे. सो यात आपण अन्वय बघूया. यथा नित्यम सर्वगतः महान आकाश स्थितः वायू. यथा म्हणजे ज्याप्रमाणे
नित्यम सर्वत्र गह, म्हणजे नित्य सर्वत्र वाहणारा, सर्वत्र गह म्हणजे नित्य सर्वत्र वाहणारा महान आकाशस्थित वायू, महान असा आकाशामध्ये स्थित असलेला वायू असतो, वायू अस्ति तथा मत्स्थानी सर्वाणी भूतानी इति उपधार्य, म्हणजे तसाच माझ्यामध्ये सर्व प्राणी मात्र आहेत, सर्व चराचर सृष्टी आहे, भूतानी अस्ति इति त्वम उपधार्य, असं तू समजून घे, असं त्याला म्हणायचं. म्हणजे जसा अवकाशामध्ये वायू असतो, अवकाशामध्ये इतर वस्तू असतात, तसंच आपण परमेश्वरामध्ये आहोत. किंवा परमेश्वर अवकाश सगळीकडे असतो. आता आपल्या शरीरामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी अवकाश आहे, आपल्याला व्यापून, आपल्या शरीराच्या आतमध्ये, बाहेर, मनामध्ये, मनाच्या बाहेर सर्वत्र अवकाश आहे, परंतु अवकाश हा त्याच्याशी कनेक्टेड नाहीये. ओके, थोडंसं गुह्यतम नॉलेज आहे हे. आपल्याला आपण ऐकू शकतो, पण समजून घ्यायला थोडीशी साधनेची आवश्यकता आहे. सो ह्याच्यामध्ये आकाशे स्थितः इति आकाशस्थितः सप्तमी तत्पुरुष आहे, आणि सर्वत्र गच्छति इति सर्वत्र गह उपपद तत्पुरुष आहे. ओके, तर ज्याप्रमाणे वायू आकाशात असतो त्याप्रमाणे आपण परमेश्वरामध्ये आहोत, असं त्याला म्हणायचं आहे. पुढचं बघूया 7वं. सर्वभूतानि कौंतेय प्रकृतिम यान्ति मामिकाम कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम. संधी. सर्वभूतानि कौंतेय प्रकृतिम यान्ति मामिकाम कल्पक्षये पुनः तानि विसर्गस्य सकारः कल्पादौ विसृजामि अहम. यणसंधी. की ऑल अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक, all these energies, सर्वभूतानी get merged in me at the end of कल्प. मागच्याला टाइम कॅल्क्युलेशन आपण बघितलं होतं की 4 युग असतात, त्यांची मन्वंतर असतात, अनेक मन्वंतरानंतर एक कल्प असतो, ते बघितलं होतं. सो अशा कल्पाच्या एंडला ही सगळी माझ्यामध्ये मर्ज होतात किंवा माझ्यामध्ये समर्पित होतात. अँड अगेन गेट स्टार्टेड ॲट द बिगिनिंग ऑफ नेक्स्ट कल्प. ओके, हे कौंतेय कल्पक्षये, कल्पक्षय म्हणजे कल्पाच्या एंडला किंवा कल्प जेव्हा संपत येतो त्यावेळेला सर्वभूतानी मामिकाम प्रकृतीम यान्ति, सर्व प्राणी मात्र हे माझ्यामध्ये, मामिकाम प्रकृतीम, माझ्यामध्ये किंवा माझ्या मी बनवलेल्या प्रकृतीमध्ये किंवा माझ्यामध्ये ते येतात, यान्ति किंवा समर्पित होतात. पुनः कल्पादौ, पुन्हा कल्पाच्या सुरुवातीला, नेक्स्ट कल्पाच्या सुरुवातीला, तानी अहम विसृजामी, मी त्यांना पुन्हा जन्म देतो, मी त्यांना पुन्हा त्यांची सुरुवात करून देतो. ओके, असं तो म्हणतो आहे. आता ह्याच्यामध्ये कल्पक्षये, कल्पस्य क्षयः तस्मिन् षष्ठी तत्पुरुष अस्ति, कल्पादौ कल्पस्य आदिः तस्मिन् षष्ठी तत्पुरुष आहे. त्यामुळे म्हणजे प्रत्येक, जसं नाटक असतं, जसं रंगमंचावर नाटक असतं की नाटक सुरू झालं की सर्व पात्र जी असतात, कॅरेक्टर्स, ते रंगमंचावर यायला लागतात. काही 2 तासांनी 3 तासांनी ते नाटक संपतं, ती सगळी रंगपात्र जी असतात ती पडद्याच्या पाठीमागे जातात. ओके, त्यांची एक्झिट होते, त्यांची एंट्री होते, एक्झिट होते. तसं जेव्हा कल्प सुरू होतो त्यावेळेला कल्पाच्या एंडला माझ्यामध्ये ती सगळी समर्पित होतात किंवा माझ्यामध्ये मिक्स होतात, आणि कल्पाच्या प्रारंभाला ती माझ्यामधूनच उत्पत्ती त्यांची होते. इथे विश्वाचा व्यवहार कसा चालतो त्याविषयी त्यांनी दिलेला आहे. कृष्णास लीला म्हणून त्याला कृष्ण लीला असा एक भागवत किंवा पुराणामध्ये एक हे असतं की हे जग हे कृष्ण लीला आहे. लीला म्हणजे नाटक किंवा लीला म्हणजे गेम. कृष्णाचं हे गेम चालू आहे किंवा कृष्णाचा हा, आपण कसं आपल्याला कंटाळा आला की एंटरटेनमेंटसाठी आपण एखादा गेम खेळतो या काहीतरी सुरू करतो, तसं हा कृष्णाचा गेम चालू आहे, कृष्णाची लीला, कृष्णाचं हे नाटक चालू आहे. त्यात तो काय म्हणतो आहे की प्रकृतीम स्वाम वष्टभ्य विसृजामी पुनः पुनः भूतक्राममिमं कृत्स्न म वशम प्रकृतेर्वशात. संधी बघूया. प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य विसृजामी पुनः पुनः भूतक्रामम इमं कृत्स्नम अवशम प्रकृतेः अवशात. प्रकृतेः अवशात मध्ये विसर्गस्य रेफा. डिपेंडिंग ऑन द सेल्फ प्रकृती, म्हणजे डिपेंडिंग ऑन प्रत्येकाची स्वतःची जेवढी शक्ती असते, आपण एक शक्ती घेऊन जन्माला येतो आणि मृत्यूसमयी सुद्धा आत्मा एक एनर्जी घेऊन जातो. त्या शक्तीनुसार अकॉर्डिंग टू द प्रकृती आय गिव्ह बर्थ टू ऑल दिस अनकंट्रोलेबल मटेरियल वर्ल्ड अगेन अँड अगेन.
अनकंट्रोलेबल का म्हणतो आहे तो? कारण ते परमेश्वराच्या कंट्रोलमध्ये नाही. म्हणजे अर्जुनाने काय कर्म केली त्यासाठी अर्जुन रिस्पॉन्सिबल आहे. द्रौपदीने काय केली, दुर्योधनाने काय केली, भीष्माने काय केली किंवा आपण काय करतो त्याच्यासाठी परमेश्वर रिस्पॉन्सिबल नाही. ओके, तर त्याच्यासाठी तो अनकंट्रोल, म्हणजे तो त्याच्यासाठी आपण सुद्धा लहान मुलांना म्हणतो ना की तू अभ्यास नाही केलास म्हणून तू फेल झालास, त्याला आई काय करणार? तर जरी आईचं लक्ष त्याच्याकडे असलं अभ्यासाकडे, तरी मुलांनी अभ्यास नाही केला तर तो फेल होतो, त्याला आई रिस्पॉन्सिबल राहत नाही किंवा पॅरेंट्स रिस्पॉन्सिबल राहत नाही. अभ्यास न करणं हे मुलाच्या जो कर्म आहे त्याचे रिझल्ट त्याला मिळणार, पुन्हा त्याला त्याच वर्गात बसावं लागतं. त्यामुळे त्याला मी रिस्पॉन्सिबल नाही. इन दॅट सेन्स ही वॉन्ट टू से दॅट अनकंट्रोलेबल, अवशात, किंवा अवशम असं त्याने म्हटलेलं आहे. अवशम हा शब्द वापरलाय. अनकंट्रोलेबल म्हणजे प्रत्येक माणसाची कर्म ही त्यालाच नंतर भोगायची असतात. ओके, त्याच्यावर परमेश्वराचा कंट्रोल नाही. सो तो काय म्हणतो आहे की स्वाम प्रकृतीम अवष्टभ्य, म्हणजे प्रकृती किंवा शक्ती आपापल्या ज्या शक्तीनुसार, आपापल्या प्रकृतीनुसार अवष्टभ्य, प्रकृते हे वशात. प्रकृती म्हणजे त्याचा जो स्वभाव असतो, दोन ठिकाणी इथे प्रकृती शब्द आलेला आहे. पहिला जो प्रकृती स्वाम अवष्टभ्य आहे तो म्हणजे शक्तीसाठी वापरलेला आहे, आणि पुन्हा प्रकृते हे वशात असा शब्द आहे. तिथे मध्ये प्रकृती म्हणजे त्याचा स्वभाव, त्याच्या ज्या आवडीनिवडी असतात, म्हणजे त्याचा जो राजसिक तामसिक वगैरे आपल्याला सगळ्या माहिती आहे, त्रिगुणात्मक प्रकृती, त्यानुसार प्रकृते हे वशात, म्हणजे त्याच्या प्रकृती जशी असेल त्यानुसार अवशम इमम कृत्स्नम भूतग्रामम. अवशम म्हणजे ज्याच्यावर माझा कंट्रोल नाही, ते त्यांच्या स्वतःचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. असं इमम म्हणजे हे, कृत्स्नम म्हणजे सर्व, सर्व मटेरियल, भूतग्रामम म्हणजे ही जी सर्व भूत आहेत, पुनः पुनः अहम विसृजामी, म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना की समजा तुला कमी मार्क मिळाले ना, मग आता तू परत त्याचा अभ्यास कर, त्याच्यावर माझा कंट्रोल नाही, आणि मी पुन्हा पुन्हा प्रत्येक दिवशी त्याला अभ्यास करायला लावणार मुलांना. तसा तो प्रत्येक दिवशी आपापल्या प्रत्येक मनुष्य किंवा प्रत्येक आपली माता आहे परमेश्वर, तो प्रत्येक मुलासाठी त्याच गोष्टी, त्याच असाइनमेंट्स आपल्याला देत असतो, जोपर्यंत आपण त्यात मास्टरी मिळत नाही तोपर्यंत. त्यामुळे स्वतःच्या शक्तीनुसार आणि स्वतःच्या स्वभावानुसार प्रत्येक मनुष्याला परमेश्वर त्या पुन्हा पुन्हा जन्म देत राहतो, या सर्व जगाला पुन्हा पुन्हा जन्म देत राहतो. हा त्याचा गेम आहे किंवा ही त्याची लीला आहे. पुढे बघूया. अवष्टभ्य म्हणजे स्तंभ धातू आहे, लप प्रत्यय आहे इथे. त्यानंतर भूतानाम ग्राम तम इति षष्ठी तत्पुरुष. पुढचं सूत्र बघूया. न च माम तानि सर्वाणि निबध्नन्ति धनंजय, उदासीन वदासीनमसक्तं तेषु कर्मसु. म्हणजे संधी बघूया आधी. न च माम तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय, उदासीनवत् आसीनम, तकारस्य दकारः जष्टो, आसीनम असक्तम तेषु कर्मसु. तो काय म्हणतो आहे, नन ऑफ दिस ऍक्शन्स बाइंड मी. त्यांच्या म्हणजे या भूतांच्या किंवा या प्राणीमात्रांच्या कुठल्याही ऍक्शन्सनी मी बांधलेला नाही. मी परोक्ष आहे या सगळ्यांच्या. बिकॉज आय रिमेन लाईक अ न्यूट्रल ऑब्झर्वर, उदासीनवत आसीनम. मी उदासीनवत मी राहिलेला, आसीनम म्हणजे असं धातूचा शादच प्रत्यय आहे तो. मी उदासीनवत राहतो सर्वांमध्ये किंवा सर्वत्र. जसं म्हणजे उदरामध्ये गर्भाशयामध्ये बाळ भरपूर हालचाली करत असतं, मग आई पण हालचाल करायला लागते का? आई पण त्याच्याने डिस्टर्ब होतात ते का? नाही, ती न्यूट्रली त्या गोष्टी ऑब्झर्व करत असते. तसं एव्हर डिटॅच फ्रॉम दिस ऍक्शन्स, मी आणि याच्यापासून असक्त असतो. अन्वय बघूया. हे धनंजय, तेषु कर्मसु असक्तम च, म्हणजे त्यांच्या कर्मांमध्ये असक्त किंवा आसक्ती नसलेला मी, उदासीनवत आसीनम माम, आणि त्यांच्या आसक्ती नसलेला आणि त्यांच्या या उदासीनवत म्हणजे न्यूट्रली ऑब्झर्व करत राहिलेल्या मला, माम तानी कर्माणी न निबंधन्ति, म्हणजे अशा मला ही त्यांची सर्व कर्म ही मला बांधत नाहीत, त्या मला माझ्याशी कनेक्ट होत नाहीत, असं त्याला म्हणायचंय. आसीनम आस धातूचा शानच प्रत्यय आहे आणि द्वितीय एकवचन. उदासीनवत मध्ये वतू प्रत्यय आहे, तद्धित प्रत्यय आहे, मतुवर्थे असते. सो त्यामुळे त्यांची जी जी कर्म ते करत असतात ती मी न्यूट्रली ऑब्झर्व करत असतो,
मी त्यांच्याशी अटॅच नाही, म्हणून त्यांच्या कर्मांचे जे फळं आहेत ती मला बाध्य होत नाहीत किंवा मी त्यांच्याशी निबंधित बद्ध राहत नाही. पुढे काय म्हणतो आहे, मयाध्यक्षेण प्रकृती ही सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगत परिवर्तते. जग का चेंज असतं, प्रकृती ही काय एव्हर चेंजिंग आहे, याचं कारण तो ह्या सूत्रात सांगतो आहे. संधी बघूया. मया अध्यक्षेण, सवर्ण दीर्घ संधी. मया अध्यक्षेण प्रकृती ही सूयते सचराचरम हेतुना अनेन, सवर्ण दीर्घ संधी, जगत परिवर्तते, तकारस्य दकार जश्व संधी, वर्किंग अंडर माय डिरेक्शन, मया अध्यक्षेण. आता अध्यक्षेण म्हणजे एखादी समिती असते, ती समिती जे काही डिसिजन घेतो त्याला साक्षी असतो तो त्या समितीचा अध्यक्ष. त्याची उपमा यांनी इथे घेतलेली आहे की हे सर्व जगाचा मी अध्यक्ष आहे. आय एम द हेड ऑफ दिस कम्प्लीट वर्ल्ड, आय एम द हेड ऑफ दिस कमिटी. ओके, त्यांचा मी अध्यक्ष आहे आणि साक्षी आहे. अध्यक्ष म्हणजे अधिअक्ष, म्हणजे जे काही कमिटीमध्ये डिसिजन घेतले जातात त्याला अध्यक्ष जो असतो तो न्यूट्रली ऑब्झर्व करत असतो, त्याचा फारसा सहभाग नसतो त्याच्यामध्ये. सो या सर्व जगाचा अध्यक्ष मी आहे. अध्यक्ष असलेल्या माझ्याकडून मया अध्यक्षण, तृतीय एकवचन, प्रकृती ही प्रकृती म्हणजे मटेरियल एनर्जी ब्रिंग्स इन टू बिंग्स ऑल ॲनिमेट अँड इनॲनिमेट फॉर्म्स. सचराचरम, चर अचर, ॲनिमेट अनॲनिमेट इनॲनिमेट, ही सर्व चर अचरची सृष्टी आहे. ही जी मटेरियल एनर्जी आहे ही सूयते कर्मणी प्रयोग आहे, ही उत्पन्न होत राहते. फॉर दिस रिझन मटेरियल वर अंडरगोज द चेंजेस. म्हणजे हे अनेन हेतूना, म्हणजे या हेतूमुळे किंवा ह्या कारणामुळे जगत परिवर्तते. बिकॉज ऑफ दिस रिझन कम्प्लीट मटेरियल वर्ल्ड अंडरगोज द चेंजेस एव्हर आफ्टर. म्हणजे क्रिएट होतात, मेंटेन होतात, डिझोल्व होतात. उत्पत्ती, स्थिती, लय. काही काळासाठी एखादी गोष्ट उत्पन्न होते, काही काळासाठी ती टिकते आणि काही काळानंतर तिचा नाश होतो. उत्पत्ती, स्थिती, लय हा नियम प्रत्येक चराचर सृष्टीला लागू आहे. त्याची कारण तो सांगतो आहे की आपण बघूया, अन्वय बघूया की हे कौंतेय मया अध्यक्षेण प्रकृती ही सचराचरम सूयते. म्हणजे ही जी प्रकृती आहे किंवा ही जी सर्व प्राणीमात्र निसर्ग वगैरे आहे ही आहे ती माझ्यासारख्या अध्यक्षाकडून सूयते, उत्पादन किंवा तिची उत्पत्ती केली जाते. ओके, अनेन हेतूना जगत परिवर्तते. म्हणजे या कारणामुळे हिच्यामध्ये सतत परिवर्तन घडत असतं, सतत हे जग परिवर्तित होत असतं. आपल्याला माहिती की प्रकृती आणि पुरुष असे दोन संख्यांनी आपल्याला तत्व सांगितलेलं आहे की जे पुरुष कधीच चेंज होत नाही आणि प्रकृती चेंज होत राहते कंटिन्युअसली. तर त्याची कारण तो इथे सांगितलं आहे, कारण माझ्या अध्यक्षतेखाली ही चराचर सृष्टी ही सतत, ही अशा प्रकारच्या सतत तिची उत्पत्ती होत असते. तिची उत्पत्ती होते, तिचा ऱ्हास होतो, उत्पत्ती होते, ऱ्हास होतो. आणि दॅट्स द रिझन, बिकॉज ऑफ दिस अनेन हेतूना हे जगत परिवर्तते. हे सर्व जग सतत परिवर्तनशील आहे, हे कधी थांबत नाही. ओके, पुढचा बघूया. ह्याच्यामध्ये आणि या सगळ्याला साक्षी मी आहे. म्हणजे आपण एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एखाद्या कमिटीमध्ये जे जे काही घडत असतं त्याला साक्षी परमेश्वर अध्यक्ष असतो. तसा या सगळ्या गोष्टीला साक्षी परमेश्वर आहे. अनंत काळापासून ही प्रकृती परिवर्तनशील आहे, त्याच्यामध्ये बरेच बदल घडलेले आहेत, त्याला साक्षी परमेश्वर आहे. पुढे बघूया. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परम भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम. म्हणजे संधी बघूया. अवजानन्ति मां मूढाः, विसर्गस्य लोपः भवति, मानुषीं तनुम् आश्रितं परम भावम अजानन्तः मम, अजानन्तः मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंती, मम भूतमहेश्वरम. आता तो काय म्हणतोय की वेन आय डिसेंड इन माय पर्सनल फॉर्म deluded persons are unable to recognize me. They do not know divinity of my personality as the supreme lord of all beings. त्याचे कारण तो पुढे सांगतो आहे, असं का होतं. तो म्हणतो आहे की मम परम भावम अजानन्तः, माझा पर म्हणजे श्रेष्ठ असलेला हा जो भाव आहे. आता मी तुला सांगितलं की मी कोण आहे आणि पृथ्वी, आय मीन संसार कोण आहे, जग कोण आहे, हे सगळं तुला मी सांगितलं की माझ्यामध्ये जग राहतं वगैरे वगैरे. आता त्यामुळे हा माझा श्रेष्ठ भाव अजानंत, न जाणणारे, शत्रुप्रत्यय आहे, प्रथमा बहुवचन, न जाणणारे. माझं हे श्रेष्ठ स्वरूप न जाणणारे मूढाहा म्हणजे अशी मूर्ख लोक, मानुषीम तनुम आश्रितम माम,
म्हणजे आता आता मी या शरीरामध्ये आहे ना, या मानुषी किंवा या मानुषी तनू तनू हा रस ओकारांत स्त्रीलिंगी प्रातिपदिक आहे. अशा या मानवी शरीरामध्ये आश्रित असलेल्या मला काय करतात, म्हणजे मी या शरीरामध्येच आहे. मी एक साधा, जसा अर्जुन आहे, भीष्म आहे, दुर्योधन आहे, धृतराष्ट्र आहे, तसा एक कृष्ण आहे. जसा बलराम आहे, कृष्ण आहे, बाकीचे आहे, तसा मी एक मनुष्य आहे असं मला मानून माम भूत महेश्वरम, म्हणजे पण या भूतांचा जो महेश्वर म्हणजे ईश्वर, महेश्वर महान ईश्वर, या शिवाय महान स्वामी, या सर्व प्राणी मात्रांचा जो महान स्वामी असलेल्या मला अवजानंती. अवजानंती इत्युक्ते तिरस्कुर्वन्ती, म्हणजे मला कमी समजतात किंवा मला सामान्य समजतात असं त्याला म्हणतात. अवयोग ज्ञाधातू आहे. त्यामुळे माझं माझं पूर्ण स्वरूप, माझं जे मूळ स्वरूप आहे ते, किंवा माझं श्रेष्ठ स्वरूप आहे ते न जाणणारी मूर्ख लोक मला केवळ एका शरीरामध्ये मी बद्ध आहे किंवा शरीरात मी आश्रित आहे असे मानून या त्रिलोकाचा स्वामी असणाऱ्या मला ह्या सामान्य समजतात. ओके. माम अवजानंती असा खूप सुंदर शब्द वापरलाय. किंवा माम परिभवंती, किंवा माझ्याप्रती सामान्य भाव ठेवतात. म्हणजे जसं आपण इतरांशी, आपल्या आजूबाजूला असल्यांशी जो भाव ठेवतो आणि परमेश्वराशी जो स्वामी किंवा बॉसशी जो भाव ठेवतो, ह्याच्यामध्ये फरक असतो. परंतु मला ते सामान्य समजतात. त्याची कारणं त्यांनी पुढे दिलेली आहेत, ती आपण नंतर पाहणार आहोत. सो आपण आता एक थोडासा फास्ट रिकॅप घेऊया. या पुढची सूत्र आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. ह्याच्यात सांगायचा प्रयत्न करतो आहे की आता मी तुला एक अतिशय कॉन्फिडेन्शियल नॉलेज मी तुला सांगणार आहे की जे समजून घेतल्याने तुझी अशुभापासून मुक्तता होईल. ही विद्या जी आहे, हे नॉलेज, हे राजगुह्य आहे किंवा राजविद्या आहे, पवित्र आहे, प्रत्यक्ष अनुभवण्यासारखं आहे, धर्माला अनुसरून आहे, करण्यास सोपं असं आहे आणि अव्ययी आहे, अविनाशी आहे. पुढे म्हणतो आहे की जी लोक हे समजून घेत नाहीत किंवा जी लोक या ज्ञानावर विश्वास ठेवत नाहीत, ती जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये फिरत राहतात पुन्हा पुन्हा. माझ्यामध्ये हे सर्व जग स्थित आहे, माझ्या अव्यक्त फॉर्म मध्ये, अव्यक्त मूर्तीना मया ततम इदम इदम सर्वम जगत ततम. मी हे सर्व जगाला व्याप्त करून टाकलेलं आहे. माझ्यामध्ये मत्सा आणि सर्व भूतानी, माझ्यामध्ये सर्व जग राहतं आणि मी त्यांच्यामध्ये राहत नाही. ओके. नच मत्सानी भूतानी पश्चिमे योगेश्वर, जरी ते माझ्यामध्ये राहत असले तरी त्यांच्या कर्मांना मी बाध्य नाही, मी संलग्न नाही. मी यांचा भूतभृत, मी यांचा उत्पत्ती करता, स्थिती करता जरी मी असलो आणि तरी सुद्धा मी त्यांच्यामध्ये स्थित नाही. हे माझी सिद्धी आहे, हे माझा ऐश्वर्य आहे, ते तू पहा. जसं वायू अवकाशामध्ये असतो आणि सर्वत्र फिरत असतो, तसा माझ्यामध्येही सर्व प्राणी मात्र फिरत असतात किंवा राहतात. आणि जरी कल्पाच्या सुरुवातीला मी ह्यांना जन्म देत असतो किंवा मी यांची सुरुवात करून देत असतो आणि कल्पाच्या शेवटी ही सर्व लोक माझ्यामध्ये मर्ज होतात. ओके, असं त्याला म्हणायचं आहे. आणि स्वतःच्या प्रकृतीनुसार, स्वतःच्या शक्तीनुसार त्यांना मी वारंवार जन्म देत असतो. आणि परंतु आणि त्यांच्या कर्मांना मी बाध्य राहत नाही. मी उदासीनवत अहम तेषाम कर्माणी अहम पश्यामी, असं तो म्हणतो आहे की उदासीनवत, न्यूट्रली मी ते ऑब्झर्व करत असतो, की त्यांच्याशी संलग्न आसक्त नाही. आणि माझ्या अध्यक्षतेखालीच ही सर्व चराचर सृष्टी पुन्हा पुन्हा जन्म घेत असते, तिचा जन्म होत असतो. आणि यामुळेच या म्हणजे सृष्टीमध्ये किंवा प्रकृतीमध्ये सतत परिवर्तन घडत असतात किंवा परिवर्तनशील ही प्रकृती असते. आणि हे माझं श्रेष्ठ स्वरूप न जाणणारी लोक मला केवळ एक शारीरिक मनुष्य असं समजून किंवा मनुष्यामध्ये शारीरिक शरीरामध्ये आश्रित असलेला एक सामान्य मनुष्य मला समजतात. आणि या त्रिलोकाचा नाथ असणाऱ्या मला ते अवजानंती किंवा ते मला सामान्य समजतात, असं त्याला म्हणायचं आहे. ओके. सो स्टॉप शेअर करते. ह्याच्यामध्ये आपण पहिली 11 सूत्र बघितली 9व्या अध्यायाची. याच्या पुढे आपण नेक्स्ट सेशनमध्ये पुढची सूत्र बघू. तोपर्यंत तुम्हाला जर हा उपक्रम आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. काही कमेंट्स असतील तर ते सुद्धा टाकू शकता, त्यांनी आम्हाला फीडबॅक मिळायला मदत होते. सो हिअर ऑनवर्ड्स विल सी ऑल द नेक्स्ट सूत्रास इन नेक्स्ट सेशन्स. थँक यू व्हेरी मच. शुभम भवतु.